एक 3 ओळीचा जपानी हायकू मी ऐकला आणि त्या 3 ओळीच्या आशयाने मला थोडंसं अस्वस्थ केलं आणि मग असं वाटलं की आपण याला थोडंसं इम्प्रोवाइज करून याची एक गोष्ट करून याच्यावरती सिनेमा करू शकतो. त्या 3 ओळींचा अर्थ असा होता की शेवटी आपल्या आयुष्याचं संचित काय आहे? आपण ह्या सगळ्या गोंधळात, गोंगाटात आपण राहतो. जीवाच्या आकांताने सगळ्या गोष्टी करतो. ते सगळं करून शेवटी आपल्याला काय साध्य करायचं असतं? असा साधारणतः त्या 3 ओळींचा आशय होता. त्या 3 ओळींनी प्रेरित होऊन मी ही गोष्ट तयार केली. सुदैवाने आमचे निर्माते प्रसाद पुसावळे, महेंद्र केसरी, एम के धुमाळ यांना ती गोष्ट नेमकी आवडली. त्यांनाही तेव्हा सिनेमा करायचा होता. आणि सरगमचा प्रवास सुरू झाला. यात आम्हाला प्रेरणा देणारी, उत्साह वाढवणारी गोष्ट म्हणजे गिरीश कर्नाडांना जेव्हा या सिनेमाची मी स्क्रिप्ट पाठवली, तर तेव्हा त्यांचा थेट फोन आला की मला ही गोष्ट तुमची आवडलेली आहे आणि मला तुम्ही जे कॅरेक्टर मला ऑफर करताय ते कॅरेक्टर मला प्ले करायला आवडेल. आणि तिथून खऱ्या अर्थाने एक आम्हाला उत्साह वाटला की आता हा सिनेमा करायला काही हरकत नाही. त्यानंतर मग आम्ही अनेक दिवस भंडारदरा, रतनगड, कळसूबाई, सांदन व्हॅली हा जो सगळा भंडारदरा आणि तो सगळा सुंदर परिसर आहे. लोक त्याला महाराष्ट्राचं काश्मीर म्हणतात. तर मी म्हणेल की ते त्याच्यापेक्षाही खूप बेटर आहे. त्या परिसरात आम्ही खूप फिरलो. त्याच्यातली लोकेशन्स फायनल केली. हा एवढा छान प्रोजेक्ट करायचा असतो तेव्हा तुम्हाला चांगले नट, चांगले तंत्रज्ञ हे सगळं मिळणं सुद्धा गरजेचं असतं. अविनाश विश्वजित सारखे माझे मित्र जे आघाडीचे संगीतकार आहेत, त्यांनी अप्रतिम असं संगीत ह्या चित्रपटाला दिलेलं आहे. यतीन करेकर सारखे आमचे ज्येष्ठ मित्र जे नेहमी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात, त्यांनी सुद्धा या सिनेमासाठी होकार दिला. आणि मग बाकी सगळी कामं करण्यासाठी आमचे सगळे जे सवंगडी आहेत, आमचे रूपलक्ष्मी शिंदे असेल, संजय भुरे असेल, डॉक्टर सुधीर निकम असेल, अगदी छोट्या मोठ्या भूमिकांसाठी पण आमचे नंदू भुरेसारखा मित्र असेल, ही सगळी मंडळी झपाटून त्या सिनेमासाठी आली. कारण सिनेमाचं शूटिंग करणं थोडं अवघड होतं. निर्मात्यांनी ते चॅलेंज घेतलं, पण रोज सकाळी 4 वाजता उठायचं, कडाक्याची थंडी, सूर्य उगवण्यापूर्वी आमचा शॉट रेडी झालेला असायचा. आणि हे सगळं चॅलेंज म्हणजे सुरुवातीची एक 5-10 मिनिटं जर शहरातली सोडली, तर बाकी सबंध सिनेमा 90% हा सिनेमा आकाशाच्या खाली आहे. त्याच्यामुळं सूर्यप्रकाश जसा जसा कलत जातो, त्या बरहुकूम आम्हाला आमचं सगळं शेड्यूल करणं गरजेचं होतं. ते तसं केलं. समीर भास्कर सारखा एक अतिशय उत्तम टेक्निशियन, सिनेमॅटोग्राफर म्हणून आम्हाला लाभला. आणि मग आम्ही सरगमचं हे शूटिंग तिथे केलं. सिनेमा बघितल्यानंतर मला असं वाटतं की जो उद्देश घेऊन आम्ही आमच्या निर्मात्यांनी, माझ्या सगळ्या टेक्निशियन्सनी, आर्टिस्टनी जे स्वप्न गिरीश कर्नाडांनी सुद्धा बघितलं होतं, तर मला असं वाटतं की त्या 3 ओळींचा जो आशय आहे, तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही नक्कीच यशस्वी झालेलो आहोत. सिनेमा रिलीजला असला की प्रत्येकच दिग्दर्शक हे सांगतो की सिनेमा खूप चांगला झालेला आहे, तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आवडेल. मला माझ्या टीमच्या वतीनं असं तुम्हाला सांगावंसं वाटतं की सरगम हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. एक छान, तरल, तुमच्या आमच्या हृदयाच्या जवळची गोष्ट सांगण्याचा एक प्रयत्न आहे. आपण हा प्रयत्न नक्की बघा आणि आम्ही किती यशस्वी झालोत, ही सरगम तुमच्या हृदयाशी संवाद साधू शकते का, हे तुम्हीच ठरवा आणि तुम्ही सांगा.